हॅलो नमस्कार मैत्रिणो, मी सुप्रिया. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी रेडीमेड ड्रेस असतात त्यांना बाही जोडायच्या असतात. त्या बाही कसा जोडायचं बघा, योग्य पद्धत दाखवते. आता मी घेतलेला इथं बाही जोडायच्या आहेत आणि ड्रेस आहे बाही जोडायच्या. तर कसं करायचं बघा, सर्वात आधी ते मोजून घ्यायचं तुम्ही, म्हणजे बाही दिलेल्या आहे त्यांनी व्यवस्थित आहेत का, कमी येत नाहीत का ते बघून घ्यायचं. आता इथं बघू शकता ज्या बाही दिलेल्या आहेत त्या व्यवस्थित आहेत. तर बऱ्याच वेळा कमी जास्त होऊ शकतात बाही, त्यामुळे अगोदर मेजरमेंट घ्यायचं त्यानंतरच जोडायला घ्यायचं. आता इथं एक बाही घेतलेली आहे आणि बाही जोडताना ही टिप्स नक्की वापरा बघा. बाही जोडताना केव्हाही तुम्ही ड्रेस नवीन शिवत असाल किंवा अशा रेडीमेड ड्रेसवरती जरी बाही जोडत असाल तर ही टिप्स नक्कीच वापरा. बाहीचा जो सेंटर आहे त्यामधून बाही जोडून घ्यायच्या बघा. आता इथं बघू शकता रेडीमेड ड्रेसवरती ड्रेस परतून घ्यायचा नाही, ड्रेस असा जसा आहे तसंच घ्यायचा आणि सरळ बाजूने, आणि जी बाही आहे ती सुद्धा सरळच ठेवून घ्यायची आणि त्याच्यावरती ही अशी ड्रेसची बाही वरती, म्हणजे ड्रेसचा भाग वरती ठेवून घ्यायचा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता तुम्ही. आणि सेंटरमधून ही बाही जोडून घ्यायची एका साईडला, म्हणजे बाही व्यवस्थित जोडली जाते आणि दोन्ही साईडला व्यवस्थित हा कपडा सेम पुरला जातो, कमी अजिबात येत नाही. आणि कमी आला तरी असेल तर एका साईडला दोन्ही म्हणजे साईडला सेम होतो. बाहीची सेंटर ही व्यवस्थित शोल्डरवरतीच येते. तुम्ही नवीन बाही जोडत असाल तेव्हाही ही टिप्स वापरू शकता, किंवा ड्रेसला असं रेडीमेड ड्रेसला जर बाही जोडायचं असेल तरीही तुम्ही हीच टिप्स वापरू शकता. केव्हाही बाही जोडत असताना सेंटरमधून बाही एका साईडला अगोदर जोडून घ्यायची, त्यानंतर सेंटरमधून दुसऱ्या साईडला. तर इथं काय होतंय, रेडीमेड ड्रेस हे पूर्ण फिटिंग वगैरे असते त्यामुळे सेंटरमधून जोडताना असं थोडंसं ॲडजस्ट करून जोडावं लागतं. आता इथं मी दुसरी बाही जोडून घेतलेली आहे. बघू 2 शिलाई मारून घेतलेल्या आहेत. रेडीमेड बाही जोडत असताना बाहीची उंची महत्त्वाची आहे. बाहीची उंची चेक करून घ्यायची एकदा. कमी जास्त होऊ शकतो कपडा. तुम्ही स्वतः जर शिवत असाल तर आपण स्वतः कटिंग केलेलं असतं त्यामुळे समजून येतं की दोन्ही बाही सेम आहेत. पण रेडीमेड जेव्हा बाही जोडत असताना कमी जास्त सुद्धा होऊ शकतं. तर इथं सेंटरमधून मी बाही दोन्ही साईडला जोडून घेतलेली आहे डबल शिलाई घालून. दोन्ही बाही एकदा चेक करून घेते. अर्धा इंचची बाही एक कमी होती त्यामुळे मी दोन्ही बाही सेम करून घेतल्या. त्यानंतर आतमध्ये फोल्ड करून शिलाई मारून घेतली. एक बाही होती ती अर्धा इंच कमी होती, त्यासाठी बाही चेक करून घ्यायची केव्हाही. आता मी आतल्या साईडनं डबल फोल्ड करून एक शिलाई मारून घेतली. 3/4 या स्लीव्स होत्या, जास्त लांब होत्या. तर दोन्ही बाही चेक करून घ्यायच्या व्यवस्थित आहेत का, मेजरमेंट व्यवस्थित घ्यायचं, त्यानंतर बाही जोडून घ्यायचं. ड्रेससुद्धा सरळ बाजूला ठेवून घ्यायचा आणि बाहीसुद्धा सरळ बाजूनेच ही जोडून घ्यायला लागते. आता इथं मी ड्रेसची फिटिंगसुद्धा करून घेतली. आता हे लॉंग बाही होत्या, त्या छोट्या बाहीसुद्धा तुम्ही याच पद्धतीने जोडू शकता बघा. ते मी घेतलेला ड्रेस बघू शकता, व्यवस्थित बाही कटिंग करून घेतलेली. ते पूर्ण कपडा दिलेला त्यांनी, मी बाही कटिंग करून घेतली. सेंटरमधून एका साईडला जोडून घ्यायची आणि सेंटरमधून त्यानंतर दुसऱ्या साईडला. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजची म्हणजे साईजचा ड्रेस असू द्या बाही जोडू शकता. आणि डबल शिलाई घालून घ्यायची अशा पद्धतीने. ड्रेसला जर बाही लॉंग असू दे किंवा अशा छोट्या असू द्या, तुम्ही हीच पद्धत वापरू शकता. टिप्स सेंटरमधून साईडला जोडून घ्यायचं आणि त्यानंतर ड्रेस फिटिंग करून घ्यायचं. आता याच पद्धतीने मी भरपूर साऱ्या ड्रेस आहेत त्यांना बाही जोडून घेतलेल्या आहेत. मैत्रिणी, व्हिडिओ आवडला नक्की लाईक शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर अजून प्लीज सबस्क्राईब करा. आणि कमेंटच्या खाली एक हाईप म्हणून बटन असतं, तिथंसुद्धा एकदा क्लिक करा. तर मी याच पद्धतीने 4 ड्रेसना बाही जोडून घेतलेल्या आहेत. तर ही टिप्स तुम्हाला माहीत होती का नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.